तिथे MIMची जी नगरसेविका निवडून आलेली होती सहार युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं. त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा. त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे. इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण 168 अन्वये नोटीस दिली होती. हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेली आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे. त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे. तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे, तिला बोलवू आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत.